खाल्लाय आणि कमी सिमेंट मध्ये ते घर बिल्डिंग बांधलेली आहे. सिमेंट विकलं कशासाठी? पैशासाठी. इंजिनियर होता आलं पण त्याला माणूस होता आलं नाही. मावशी, माझा एक मित्र आहे, वकील आहे, आणि त्या वकिलाने विचार केला की 6 महिने झाले फॅमिली करा, परंतु तुमचा पोरगा डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हायच्या अगोदर जर काही झाला पाहिजे तर तो पहिल्यांदा एक चांगला माणूस झाला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे तुम्ही तुमच्या पोराला शिकवा. बिरसा मुंडाला ते बाळकडू पाजल्या गेलेला आहे की बिरसा आपल्यासाठी स्वतःसाठी सगळेच जगतात. बिरसा आपल्या बायको लेकरांसाठी सगळेच जगतात, पण तुला समाजासाठी जगता आलं पाहिजे हे तू लक्षात ठेव. आणि बिरसा मुंडाने काय केलं? त्या ठिकाणी सर्व लोकांना एकत्रित केलं. बिरसा मुंडा शिकलेले होते, शाळेत गेलेले होते, परंतु शाळेत जात असताना त्यांनी सांगितलं की ख्रिश्चन मिशनरीची शाळा आहे, पण शिक्षणाचं महत्व त्यांनी एवढं लक्षात घेतलं. त्या शिक्षणाच्या काळापुरतं त्यांनी धर्म सुद्धा बदलला आणि शिक्षण घेऊन आल्यानंतर पुन्हा आपल्या धर्मामध्ये वापस आले, कारण की त्यांना माहिती होतं की शिक्षणाचं महत्व काय. त्यावेळेला त्यांचं नाव बिरसा डिसूजा ठेवण्यात आलं होतं. तिकडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या धर्मामध्ये वापसी केली. लक्षात ठेवा. आणि हे शिक्षण घेऊन आल्यानंतर शिक्षणाने क्रांती होते, लक्षात ठेवा. पण बिरसाने काय केलं? गावातल्या तरुणांना सोबत घेतलं, गावातल्या बाई माणसांना सोबत घेतलं आणि सगळ्यांना सोबत घेऊन पहिल्यांदा त्यांनी कलेक्टर गाठलं रांचीचं. रांचीला गेले, कलेक्टरच्या ऑफिस मध्ये गेले, एक मोठा निवेदन तयार केलं. त्यांनी कलेक्टरच्या टेबलवरती ठेवलं. त्यांनी न्याय हक्काची गोष्ट केली आणि त्या कलेक्टरला सांगितलं की हे सगळं आमच्या हक्काचं असताना एक मात्र कायदा केला जातो आणि आम्ही ज्या जंगलामध्ये खेळलो, ज्या जंगलामध्ये आम्ही बागडलो, ज्या जमिनीवरती आम्ही जगलो आणि ज्या जमिनीवरती आमच्या पिढ्या जगणार आहे, हे सगळं फक्त एक कायदा नावाचा कागद तयार करून जर हिसकावल्या जात असेल तर कलेक्टर साहेब तुम्ही न्याय केला पाहिजे आणि आमचा हक्क आम्हाला मिळवून दिला पाहिजे. म्हणून बिरसा मुंडा त्या ठिकाणी